मुंबईत सुख, शांती, सुरक्षिततेसह विकास साधला जाणार हेच महायुतीच्या सरकारकडून अपेक्षित आहे. पण बिकाऊ मीडिया आणि त्यांचे सेनापती उद्धवजी हे एक नवा नरेटिव्ह दररोज पुढे आणत असताना आज ते जिंकले आणि भाजप पराभूत झाला आहे, महायुती हरली आहे, असं जे काही सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय तो मात्र केविलवाणा नाही तर हास्यास्पद वाटतोय मला. ज्या मुंबईकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या मुंबईतल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल ज्या पद्धतीनं लागलेत, त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंची जी प्रतिक्रिया त्यावर आली आहे ती पाहता, कारण या निकालानंतर त्यांच्याकडून पुन्हा एकदा अनाकलनीय वगैरे असं अपेक्षित होतं, पण ते तसं न येता अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती असा हा संघर्ष होता. पण अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून खचून न जाता पुन्हा जोमानं कामाला लागायचं अशा टाईपचं काहीतरी बाहेर आलं. खरं तर महाराष्ट्रातला जो मराठी मीडिया आहे तो सगळा या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या भजनी लागलेला मीडिया आहे. हा सगळा चाय बिस्कुटी गोतावळा ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा होता. त्यांचं प्रत्येक इव्हेंट ते कव्हर करत होते. ते सांगतील तसं नरेटिव्ह सेटिंग सुरू होतं. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी मुंबईतली लढत म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं काही फरक पडणार नाही वगैरे असं जे काही उभं केलेलं चित्र होतं, ती जी एकतर्फी लढत होती ती ऐनवेळी किंवा शेवटच्या 48 तासात रंगात आली. ती केवळ राज ठाकरेंच्या अदानी विरोधातल्या प्रेझेंटेशनमुळं. बरं, या प्रेझेंटेशनचा थेट मुंबईकरांच्या जीवनावर कोणताच परिणाम होणारा नव्हता, तरी मीडियानं याचा एवढा बाऊ केला की मराठी माणसाच्या घरावरच अदानीनं तुळशीपत्र आणून ठेवलंय असा भास व्हावा. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादाला काउंटर करताना लॉजिकली मांडलेलं खान महापौर होण्याच्या मुद्द्यावर देखील मोठमोठी चर्चासत्र घडवून आणली गेली. अनेक वॉर्ड्समध्ये मुसलमानांचा वाढलेला टक्का, मुंबईत निवडून आलेले उभाटा गटाचे आमदार आणि खासदार यांची तिकडे चालणारी दादागिरी याच्या जोरावर यांनी सत्ताधारी महायुतीला जेरीला आणलं. पण कांगावा मात्र आपण कमजोर असल्याचाच केला. सत्तेच्या विरोधात आम्ही कमी पडलो वगैरे यांचे डायलॉग सुरू झाले. पण झालंय उलटच. आजचे निकाल पाहून काही बोलभांड असाही नरेटिव्ह पसरवू लागलेत की मागच्या खेपेला 84 जागा जिंकलेल्या भाजपला यावेळेस किमान 100 जागांची अपेक्षा होती, पण त्यांना मिळाल्यात 89 जागा. म्हणजे एवढी आदळआपट करून साध्य काय झालं तर भाजपला फक्त 5 जागा जास्त मिळाल्यात. शिंदे सेनेनं 105 आजीमाजी नगरसेवक पळवले, पण त्यांना 29च जागा मिळाल्या. पण दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या मराठी माणसानं त्याच्यावर आलेल्या संकटाला ओळखून ठाकरे बंधूंच्या ऐक्याला साथ दिली. ठाकरेंची टॅली 71 पोहोचली. हा एक नरेटिव्ह आहे. खरंच असं झालंय का? तर फॅक्ट चेक करायला जर गेलो तर तुमच्या लक्षात येईल की यावेळेस एक तो शाही पुसलीवाला मुद्दा सोडला तर EVM, मतदार यादीतला झोल वगैरे या विरोधकांचा ज्या पेटंट आरडाओरडीच्या ज्या या गोष्टी आहेत त्या बाहेर आल्या नाहीत. तसा आरडाओरडा झाला नाही, कारण या विरोधकांमधला कावेबाज बोका जो होता त्याला अनाकलनीय अशा 65 जागांचं दान मिळालं आणि तो आतून खुश झाला. आपल्याला मिळालेल्या जागांपेक्षा मनसेचं इंजिन केवळ 6 जागांवरच अडकलं, जसं त्यांनी ते रोखण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार पडेल जागा मनसेला दिल्या होत्या. नेमकं तसंच घडल्यानं बँड्राच्या बंगल्यावरचे लोक आनंदी होते. आनंदी दिसतायत किमान, कारण या निवडणुकीत सिंगल डिजिटवर लपेटले जाऊ अशा भीतीखाली वावरताना त्यांना चक्क 61च्या वर जागा मिळाल्या, म्हणजे 65 जागा मिळाल्या. म्हणजे चक्क लॉटरीच होती. पण हा आनंद फसवा आहे. भाजपला अपेक्षित 100चा आकडा गाठता आला नाही. हा एकच मुद्दा वगळला तर मुंबईतल्या मराठी माणसानं हिंदुत्व आणि भाजप शिवसेनेच्या प्रचाराच्या लाईनवरच मतदान केलेलं आहे. 65 जागा मिळवून उभाटा सेना जिंकली असा जो नरेटिव्ह पसरवला जातोय ना, तो कसा चुकीचा आहे हे बघा. खरं तर एका मतानं का होईना जिंकला तर तो विजयीच मानला जातो. पण त्या इक्का-दुक्का मतानं निसटता विजय मिळाला तर त्यावरून भाजप सेनेला, महायुतीला मुंबईकरांनी नाकारलं आणि मराठी माणूस जागा झाला वगैरे वल्गना करणं चुकीचं आहे. मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यानं मोदींच्या विकासाभिमुख हिंदुत्वावर वारंवार शिक्कामोर्तब केलेलं आहे. तसंच याही वेळेस न्यूयॉर्कपासून लंडनपर्यंत पसरत चाललेला इस्लामी लोकसंख्या वाढीचा धोका, डेमोग्राफिकल चेंजेसचा धोका ओळखलेल्या बहुसंख्य मुंबईकरांनी महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी परदेशात जे काय चाललंय ते सगळ्यात आधी मुंबईकरांच्या लक्षात आणून दिलं होतं. लंडनचा महापौर सादिक खान, न्यूयॉर्कचा महापौर कोण तर तो झोहरान ममदानी, पॅरिसच्या रस्त्याच्या मधोमध वर आलेली गॅस सिलेंडर्स,
लंडनच्या मेट्रो स्टेशन बाहेर कुलेवर करून नमाज पढणारे मुसलमान, हे चित्र युरोपियन कंट्रीजमध्ये यापूर्वी कधीही दिसलं नव्हतं. अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर कायदे कानून असलेल्या फ्रान्सची अवस्था मुसलमानांनी काय करून टाकली, लंडनची अवस्था काय करून टाकली आणि आता तो ममदानी अमेरिकेच्या आर्थिक राजधानीची कसा वाट लावणार, हे स्पष्ट दिसतंय आपल्याला. आणि हा धोका जो आहे ना, तो निव्वळ काही 7, 8, 9, 10% वर वाढलेल्या डेमोग्राफिकल चेंजेसमुळे झालेला आहे. या देशात, हिंदुस्थानात, महाराष्ट्रात, या मुंबईत, या सगळ्या हिरव्या गवताचा जो काही टक्का आहे, तो किती आहे, हा नुसता तुम्ही विचार करा. बरं, हा धोका काल्पनिक नव्हता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टीस, यांनी जो रिपोर्ट सादर केलेला आहे, त्यावर आपण एक व्हिडिओही केला आहे, मुसलमानच मुसलमान सगळीकडे, बाई गेला हिंदू कुणीकडे. तुम्ही पाहिलंही असेल. याच सायंटिफिक रिझनिंगवर आधारित मुंबई शहराची बदलती डेमोग्राफी पाहून अमित साटम हे वारंवार सांगत होते की उभाटांना जर मुसलमानांच्या एक गट्टा मतांची साथ लाभली आणि ते जर सत्तेत आले, त्यांचा महापौर बनवण्याची वेळ आली, तर या उपकाराची भरपाई करण्यासाठी एखादा खान या शहराचा महापौर बनू शकतो. MIMच्या वारिस पठाणनं त्याही पुढे जात हे ठासून सांगितलं की खानच का, कुरेशी किंवा पठाण हा मुंबईचा महापौर होऊ शकतो. एखादी बुरखेवाली आयशा बेगम मुंबईची महापौर बनू शकते. जर बॉर्न अँड बॉटम किशोरीताई महापौर बनू शकतात, तर आयशा बी का नाही? तर यातला विनोदाचा भाग सोडा, हा मुद्दा मुंबईकरांनी उचलून धरला आहे खरं तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सातत्यपूर्ण विकासाचं आख्यान, ज्यात मेट्रोपासून कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग अशा अनेक पायाभूत सुविधा, ते BDT चाळीचा पुनर्विकास, गिरणी कामगारांना घरं, अशा विविध सकारात्मक बाबी या प्रचारात मुंबईकरांना भावल्या आणि त्यांनी याच मुद्द्यावर महायुतीला त्यांचा महापौर पालिकेत बसेल इतक्या जागांवर निवडून दिलेलं आहे. असंख्य जागांवर अटीतटीची लढत झाली आणि कुठे 7 मतं, कुठे 197 मतं, कुठे 600 मतं, अशा थोड्या थोड्या फरकानं महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत मराठी मतदारांपेक्षा जिथं मुसलमानांच्या मतांचा टक्का जास्त होता, त्या ठिकाणी त्यांची ही मतं MIM आणि समाजवादी पार्टीसोबतच उभाटा सेनेला मोठ्या प्रमाणात पडली आणि याच निर्णायक मतांमुळे उभाटांना 65 जागांचा आकडा गाठता आलाय. त्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्या पक्षाच्या अध्यक्षानं माहीममधल्या भरसमुद्रातल्या पीरबाबाच्या मजारीला उखडून टाकायला लावलं, त्या राज ठाकरेंच्या उमेदवारांना मात्र मुसलमानांनी नाकारलं. त्यांचे आवडते फक्त आणि फक्त उदय साहेब, हमारे साहब उदय साहेब. आज जर मुंबई महानगरपालिकेची लढाई तटस्थपणे पाहिली आपण, तर लक्षात येतं की ही लढाई ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण, मराठी माणसाला घातलेली भावनिक साथ आणि सोबत हिरवी मतं आणि कावेबाज उभाटांच्या प्रत्येक नरेटिव्हला साथ सोबत करणारा मराठी मीडिया विरुद्ध महायुती अशी झालेली होती. त्यात महायुतीकडे ज्या ज्या सकारात्मक बाबी होत्या, देशातलं आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार, मोदींचा विकासाभिमुख चेहरा, राज्यात शहरात घडलेली पायाभूत सुविधांची क्रांती, रस्ते, पूल, मेट्रो, रेल्वे, विमानतळं, अशा अनेक विकास कामांची ही काही रसद होती, ती सोबत घेत देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब यांचा कामाचा धडाका, लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्याचबरोबर शहरात सुरक्षितता नांदावी म्हणून हिरव्या संकटाला दूर सारण्याचं आवाहन, हे सगळं कामाला आलं आणि महायुतीचा विजय साकार झालाय. आज खान चालला की बाण याचं उत्तर मिळालेलं आहे. मुंबईत सुख, शांती, सुरक्षिततेसह विकास साधला जाणार, हेच महायुतीच्या सरकारकडून अपेक्षित आहे. पण बिकाऊ मीडिया आणि त्यांचे सेनापती उद्धवजी हे एक एक नवा नरेटिव्ह दररोज पुढे आणत असताना आज ते जिंकले आणि भाजप पराभूत झालाय, महायुती हरली आहे, असं जे काही सांगण्याचा केविलवाना प्रयत्न होतोय, तो मात्र केविलवाना नाही तर हास्यास्पद वाटतोय मला. मित्रो, विकला गेलेला मीडिया आणि हरलेले योद्धे मिळून जो काय नरेटिव्ह सेटिंगचा गोंधळ घालतायत, त्यावर तुमचं मत काय आहे मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.